नमस्कार मंडळी. उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव आणणारं असं चटपटीत असं झटपट बनणारं 1 किलो प्रमाणामध्ये आपण तोतापुरी करेंचं छान असं लोणचं बनवणार आहे. पाहू शकता आपण मस्त असं चटपटीत आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी बघा 1 किलो प्रमाणामध्ये ह्या तोतापुरी मी कैऱ्या घेतलेल्या, सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि पुसून ह्या कैऱ्या मी घेतलेल्या आहेत. आता बघा या कैऱ्याचे जो शेंडा असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने छान छान असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. आपलं लोणचं लवकर मुरावं यासाठी आपल्याला बारीक बारीक असे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे. बघा तर आता जी कैरी आहे तर ती आतमधून त्याची कोड आहे ती चांगली घट्ट बनलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा मी याचे कैरीचे छान असे तुकडे बनवून घेतलेले आहे. बघा आता अशा पद्धतीने कैरी तोडून घेतलेली आहे. त्यामधली आतमधली जी कोड आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा कोड जे आहे ते काढायचे आहे आणि बारीक बारीक आपल्याला याचे तुकडे करायचे आहे. तुम्हाला जर वर्षभर साठवण्यासाठी जर लोणचं बनवायचं असेल तर जे आपल्या गावरान कैरी जी मिळते ना ते भरपूर प्रमाणात आंबट सुद्धा असते आणि त्याचं लोणचं वर्षभर टिकतं. पण आपल्याला हे झटपट खाण्यासाठी बनवायचं आहे तर अशा पद्धतीच्या कैऱ्या वापरल्या तरी सुद्धा चालेल. बघा अशा पद्धतीने बारीक बारीक याचे तुकडे करून घेत आहे मी. बघा छान असं मस्त हे लोणचं झटपट सुद्धा मुरतं बारीक बारीक तुकडे केल्याने. बघा अशा पद्धतीने संपूर्ण ज्या कैऱ्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा अशा पद्धतीने बघा संपूर्ण जे कैऱ्या आहेत ती मी कट करून घेतलेल्या आहेत. बघा आपण ह्या झटपट असं मस्त असं चटपटीत हे लोणचं आपण बनवून तयार करणार आहोत. काही आपण बेसिक मसाले वापरून अशा पद्धतीचं आपण लोणचं बनवणार आहोत. बघा संपूर्ण ज्या कैऱ्या आहेत मी अशा पद्धतीने छान अशा कट करून घेतलेल्या आहेत. बघा आता एका मोठ्या भांड्यामध्ये ह्या कैऱ्या काढून घेतलेल्या आहे आणि 2 ते 3 तास बघा अशा मी ह्या सुकवायला ठेवलेल्या आहेत. कैरी सुकून घेतल्याने काय होते आपलं जे लोणचं आहे ते बराच दिवस चांगलं राहतं. त्यानंतर बघा मसाला घेतलेला आहे. 1 वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे. 1 ते 1.5 चम्मच जिरं घेतलेलं आहे. 2 चम्मच धने, 2 ते 3 चम्मच सोप घेतलेले आहे. अर्धा चम्मच मिरे घेतलेले आहे. 4-5 लवंगा घेतलेल्या आहे. 2 विलायची घेतलेली आहे आणि थोडासा कलमीचा तुकडा घेतलेला आहे. चला तर आपण आता जे मसाले घेतलेले आहेत ते आपण बघा आता थोडंसं पॅन वरती परतून घेऊया. बघा थोडेसे आपल्याला गरम करून घ्यायचं. याचं मॉइश्चर कमी झालं तर आपलं लोणचं सुद्धा भरपूर दिवस टिकतं. बघा आता अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला हे मसाले आता भाजून घ्यायचे आहेत. बघा आता मसाले थोडे भाजून झालेले आहेत आणि थंड करायचे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचे आणि याची छान अशी पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. आपल्याला झटपट खाण्यासाठी हे लोणचं बनवायचं आहे तर आपल्याला सर्व मसाल्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने मी भरड बनवून घेतलेली आहे. पॅन मध्ये बघा 1 ते 1.5 पाव मी तेल घातलेलं आहे. आता तेल गरम करून घ्यायचं आहे. आता आपण मसाला घातलाय तर आपण गॅस जो आहे तो बंद केलेला आहे. बघा आपल्याला हे तेलामध्ये यात जे मसाले आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत. 2 चम्मचामध्ये मी हळद घातलेली आहे. 2 चम्मचामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे. तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि 5 चम्मचामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे. बघा 5 चम्मचामध्ये मी मीठ घातलेलं आहे. त्यानंतर 1 चम्मच मी हिंग घातलेला आहे. बघा हिंग घातलेला आहे 1 चम्मच. आता जो मसाला घातलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हा जो मसाला आहे तो संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे. तुम्ही जर गरम गरम मसाला जर घातला तर लोणच्याला लगेच बुरशी येतं आणि त्याचा खवट असा वास येतो. बघा 4 ते 5 तासानंतर बघा हे छान याचे जो मसाला आहे तो थंड झालेला आहे आणि कैरी पण थोडी वेळ अशी सुकवून घेतलेली आहे बघा फॅनखाली. त्यानंतर बघा हे जो मसाला आहे तो आपण असा घालून घेऊया. बघा संपूर्ण जो मसाला आहे तो व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायचा आहे. बघा आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला आणि अशाच पद्धतीने मिक्स करून आपल्याला हे रात्रभर असंच बाहेर ठेवायचं आहे. त्यामुळे उष्णता भरपूर असते असल्यामुळे बघा हे लोणचं आपलं बुरशी येऊ शकतं. तर अशा पद्धतीने थोडं थंड ठिकाणी आपल्याला 1 दिवस असं बाहेर ठेवायचं आहे. बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता झटपट खाण्यासाठी मस्त असं आपलं हे लोणचं रसरशीत असं लोणचं आपलं बनवून तयार झालेलं आहे. बघा पाहू शकता आपण छान मस्त असा तेलाचा तवंग आलेला आहे. बघा एक स्वच्छ धुवून आणि कोरडी अशी काचेची भरणी घेतलेली आहे. त्यामध्ये बघा ते संपूर्ण लोणचं आपल्याला भरून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती बघा असं मस्त तेल आलं पाहिजे म्हणजे काय होते जे आपल्या लोणच्याला ना बुरशी वगैरे अजिबात लागणार नाही आणि भरपूर दिवस आपलं लोणचं चांगलं राहणार आहे. आणि फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवायचं.
बघा मस्त असं आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.